कोल्हापूरमधील अत्याचार प्रकरण सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाने केलेली आहे। कोल्हापुरातल्या शिरोलीमध्ये अमरावतीसारखाच धक्कादायक प्रकार समोर आला। शाहिद सनदी या युवकाने 15 मुलींचं लैंगिक शोषण केलं, त्यांचे व्हिडिओ बनवले। तर या प्रकरणी शाहिद सनदीला पोलिसांनी अटक केली आहे। तर या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आता एसआयटी स्थापन करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने संताजी बाबा घोरपडे यांनी केली आहे। आम्ही एसआयटी स्थापन व्हावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे निवेदन सुद्धा दाखल करणार आहोत आणि वेळ पडली तर आम्ही मुख्यमंत्री असतील किंवा अन्य मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन आम्ही ह्याचं एक निवेदन देऊन आणि एसआयटी स्थापन व्हावीच, जेणेकरून ह्याच्या आडाला दडलेले जे काय जिहादी आरोपी आहेत या जिहादी आरोपींना कठोर शासन व्हावं यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आमचे अतोनात प्रयत्न चालू आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर कोल्हापूरमधील अत्याचार प्रकरणावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। शिरोली गावात आंदोलनात सहभागी होत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। थोडे पैसे देतात, मुलींना फसवतात, शूटिंग करतात आणि अशा पद्धतीने मुलींना मी आव्हान करेन आमच्या हिंदू भगिनींना, तुम्हाला भविष्यामध्ये असं कोण त्रास देत असेल, धमकी देत असेल तर या भावाकडे तुम्ही बिनधास्तपणे या आणि आपलं मन मोकळं करा। भविष्यामध्ये सरकारनं निर्णय घेतला पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे, बुलडोझर या घरात फिरला पाहिजे, घरात सहरूपी केलं पाहिजे। नाही तर आम्हाला आता भविष्यामध्ये आम्हाला ऑपरेशन लंगडा, ज्याला म्हणतो ऑपरेशन लंगडा, आम्ही कायदा हातात घेऊन आणि अशा जे धर्मांध लोक आहेत, ती मुसलमान धर्मांध लोक आहेत, त्यांना लंगडे करायचे कार्यक्रम आम्ही करू भविष्यामध्ये, अशी आमची भूमिका आहे। तर चायनीज गाड्यांच्या माध्यमातून लव्ह जिहादला खतपाणी घातलं जातंय असा नवा खळबळजनक आरोप भाजप खासदार अनिल बोंडेंनी केलेला आहे। अनिल बोंडेंनी अमरावती शहर पोलीस आयुक्तांना या संदर्भातील हे पत्र दिलंय। चायनीजच्या अनेक गाड्या लागल्या, परंतु या गाड्या कोण चालवतं, त्यावर कोणते धंदे होतात त्याबद्दल खाणारा सुद्धा अनभिज्ञ असतो। त्या चायनीज गाडीवर जाणारे युवक युवती सुद्धा अनभिज्ञ असतात आणि त्या माध्यमातून एका संघटितपणे तरुण युवक युवतींना जाळ्यामध्ये अडकवायचं, त्यांचे मोबाईल नंबर घ्यायचे, त्यांच्याशी चॅटिंग करायचं आणि शेवटी लैंगिक अत्याचारापर्यंत बळी पडल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करायचं। ही सगळी मोडस ऑपरेंडी आहे आणि म्हणून मी पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना पत्र लिहिलं आहे की लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।